याच्यामध्ये? जे मला शिवद्रोही म्हणतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केला असं ज्यांचं म्हणणं आहे, ते बरेचदा लोक राजकीय प्रेरित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाणता राजा का म्हणायचो? कारण की जनतेचा पैसा लोकांसाठीच खर्च झाला पाहिजे, कटाक्षाने पाळणारा राजा म्हणून जाणता राजा. पर्यावरणाची खूप हानी होणार आहे, समुद्री जीवाची हानी होणार आहे, समुद्रातलं वातावरण बिघडणार आहे आणि हा लोकनिधीचा गैरवापर आहे. शिवाय की आमचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला नाही, आमचा विरोध केवळ लोकेशनला आहे. तर या प्रोजेक्टला परवानगी मिळू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ती केवळ नरेंद्र मोदींचे आवडते आदर्श कुमार गोयल नावाचे न्यायाधीश हे तिथे होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, समुद्री शास्त्र अभ्यास करणारी गोव्यातली एकमेव संस्था, ज्याची पंडित नेहरूंनी उभारणी केली होती. तिथले शास्त्रज्ञ आपल्या वेठीस धरून त्यांचे खोटे अहवाल तयार करून हे पर्यावरणाच्या कोर्टात दाखल करण्यात आले. त्यांनी सांगितलं की त्यावेळेसच्या लोकांनी तो केलेला मूर्खपणा आहे. आम्ही आता असं समुद्रात काहीच बांधू देणार नाही. आपण राज्यपालांना निवेदन देऊ, आधी मुख्यमंत्र्यांना देऊ आपण, आणि तिथे पंतप्रधान मोदीजींना पण देऊ. त्यांना तिथे बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका विशिष्ट काही अनुभवी कंपन्यांनाच मिळतात आणि त्या कंपन्या पुतळ्यांचं राजकारण घडून आणत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि पुतळा 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 असं करायचं, म्हणजे सगळे लोक पुतळ्याच्या मागे लागतात. हे महाराष्ट्रातल्या लोकांनी एकदा का ओळखलं ना तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच कळायला लागतील. शाहू महाराजांनी पहिल्यांदा शिवाजी महाराज स्मारक बांधलं. नमस्कार. आज आम्ही ॲडव्होकेट आसिम सरदे, नामवंत वकील, भारतातील नामवंत वकील, यांच्याशी एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. कारण मी इतिहासाचा अभ्यास करत असताना, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना एक महत्वाचा विषय महाराष्ट्राच्या क्षितिजावर आलेला होता आणि तो म्हणजे मुंबईच्या जवळच्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं एक मोठं पुतळारूपी स्मारक करावं आणि हे स्मारक व्हावं असं महाराष्ट्रातल्या काही लोकांना वाटत होतं. आमच्यासारखे जे शिवाजी महाराजांचे अभ्यासक आहेत, दुर्गप्रेमी आहेत, गडप्रेमी आहेत, यांना असं वाटत होतं की हे स्मारक हा सेकंडरी विषय ठेवून पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या दुर्गांचं, शिवाजी महाराजांच्या वास्तूंचं, शिवाजी महाराजांचा इतिहास ज्याच्यातून समजतो त्या कागदपत्रांचं संवर्धन झालं पाहिजे. पण लोकानुनय करणं हे राजकीय लोकांचं काम असल्यामुळं त्यांनी हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण याच्यामध्ये अनेक विषय असा आला की तिथले जे काही भूमिपुत्र आहेत मुंबईमधले, ज्यांच्यामुळं मुंबई ही मुंबई होती, कोळी लोक जे आहेत ते मच्छीमारावर जगतात, अशा लोकांचा या विषयावरची काही भूमिका होती आणि ती भूमिका ॲडव्होकेट आसिम सरदे सरांनी सुप्रीम कोर्टापर्यंत नेली. आणि त्यामुळं त्याच्यात नेमकं काय झालं, हे स्मारक या सरांनी केलेल्या या कोळी लोकांनी केलेल्या आणि सरांनी ती पिटिशन केली त्याच्यामुळं थांबलेलं होतं का, त्याची काय परिस्थिती आहे, वास्तव काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. मला सरांना काही प्रश्न विचारायचे आहेत. सर, पहिलाच प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या समाज माध्यमावर व्यक्त होता किंवा इतिहासाबद्दल किंवा आणि कुठल्या तर गोष्टीबद्दल व्यक्त होता, तर तुमच्या शिवभक्तीबद्दल माझ्या मनात संदेह नाहीये. कारण ज्या प्रशांत कोरटकरनं ज्या वेळेला शिवाजी महाराज जिजाऊसाहेबांची बदनामी करायचा प्रयत्न केला, त्या तुम्ही स्वतःहून सुमोठो मुंबईवरून येऊन इथं त्याला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला. पण काही लोक मुद्दाम म्हणून तुम्हाला शिवद्रोही म्हणतात. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि शिवद्रोही म्हणण्याचं कारण एकच आहे की तुम्ही त्या कोळी लोकांची बाजू घेतली. हे काय नेमकं प्रकरण काय आहे, की काय, कसं सुरुवात झाली आणि तुम्ही कसं याच्यामध्ये इन झाला आणि त्याच्यामुळे तुमच्यावर असं म्हणण्या एवढं लोकांपर्यंत आलं, नेमकं काय आहे याच्यामध्ये? जे मला शिवद्रोही म्हणतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केला असं ज्यांचं म्हणणं आहे, ते बरेचदा लोक राजकीय प्रेरित आहेत. राजकीय लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे असं म्हणायचं आणि असं पसरवायचं, असं म्हणून ते एक बदनामीकारक पद्धतीने हे सगळं कॅम्पेन चालवतात असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे. कारण की मी तो अनुभव घेतलेला आहे. मला असं वाटते की ज्यांना शिवाजी महाराजांचे विचार कळले
ते कधीही पर्यावरणाच्या नुकसानीची भाषा करणार नाही, कधी तशा प्रकारचे प्रोजेक्ट आणणार नाहीत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाणता राजा का म्हणायचो? कारण की जनतेचा पैसा लोकांसाठीच खर्च झाला पाहिजे, कटाक्षाने पाळणारा राजा म्हणून जाणता राजा. लोक आपल्या समाजामधले उपाशी असतील तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी, प्राधान्यक्रम हा त्यांचं पोटातली भूक भागवणं आहे. लोकांना जर काम पाहिजे असेल तर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी काहीतरी योजना आणणं हे राजे असलेल्यांचं, सत्ताधारी असलेल्यांचं काम आहे, असं मानणारं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलं. आणि त्यावेळेस म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असते तरी त्यांनी अशा पुतळ्यांवर कधीच खर्च केला नसता. आणि त्या अर्थाने नंतर दुसरं दामोदर तांडेल, पठाडे हे सगळे जे कोळी समाजाचे, मराठा समाजाचे काही लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की हा असा प्रश्न आहे की पर्यावरणाची खूप हानी होणार आहे, समुद्री जीवाची हानी होणार आहे, समुद्रातलं वातावरण बिघडणार आहे आणि हा लोकनिधीचा गैरवापर आहे. शिवाय आमचे कोळी समाजातल्या लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न तयार होतात. मासेमारी करता येणार नाही, कारण की एका बाजूला गव्हर्नर हाऊस आहे, राजभवन, तिकडे काही किलोमीटर पर्यंत बंदी आहे. त्यामुळे तो एक भाग बंदी कशासाठी? सुरक्षेच्या कारणासाठी त्यांनी बंदी ठेवलेली आहे की कोणाच्या सुरक्षेसाठी? राजभवन म्हणजे गव्हर्नरच्या सुरक्षेसाठी. मग त्याच्यासाठी खूप जवळ त्याच्या जायचं नाही. मग या भागात त्यांना कुलाव्याच्या भागामध्ये मच्छीमारी करायला सुद्धा बंदी आहे, मासेमारी करायला बंदी आहे. त्यामुळे मग मासेमारी करायची तर या भागात करावं लागेल. आता त्या भागामध्ये यांनी तो शोधून काढला की एक दगड आहे किंवा बेट आहे असं ते म्हणतात, आणि तिथे त्या हार्ड रॉकवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार. आता जेव्हा हे लोक माझ्याकडे आले त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते. त्यांना मी म्हटलं खूप कागदपत्र काढले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला. परंतु एक भूमिका मला त्यांची अत्यंत महत्वाची वाटली, जी सर्वसामान्य कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसाला कळेल आणि कोणालाही ती पटेल अशी आहे. त्यांनी सांगितलं की आमचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला नाही, आमचा विरोध केवळ लोकेशनला आहे. आता एवढ्या एका वाक्यावर मला पटलं त्यांचं म्हणणं सगळं, की शिवछत्रपती स्मारक झालं पाहिजे पण ते इतर ठिकाणी होऊ शकते. आणि त्यांनी मग तेव्हा मला जागा सुचवली ती रेसकोर्सची होती, की रेसकोर्सच्या जागेवर का बांधत नाही, जमिनीवर बांधा. जो माणूस सतत जमिनीवर राहून ज्यांनी काम केलं आणि समुद्रासाठी एवढ्या तळमळीने काम केलं की आपण त्याला काय फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो, त्या माणसाने अशी पर्यावरण द्रोही भूमिका घेतली नसती. त्या छत्रपती शिवाजींनी समुद्री जीव नष्ट झाले तरी चालतील असा विचारच कधी केला नसता. त्या छत्रपती शिवाजींनी लोकनिधीचा असा अपव्यय झालाच चालेल. आपल्या इथे आजही तुम्हाला माहित असेल इंद्रजीतजी, आपल्याकडे आज दररोज 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, दररोज 3. आपल्या इथे साधारणतः 500 मुलांचे हे कुपोषणाने बळी जातात दर महिन्याला. हे अहवाल आहेत सगळे. मग आता असं ज्या राज्यामध्ये चित्र असेल तिथे कोणीतरी पुतळा बांधण्यासाठी खर्च करायचा असं करेल का? दुसरा मुद्दा त्या पिटिशन मध्ये महत्वाचा जो तुम्ही एक मला जरा तुम्हाला थांबवायचं, तुम्ही स्वतः त्या जागेवर गेलेला आहात का जिथं आता हे स्मारक होणार आहे? हो, मी स्वतः गेलो तिथे. काय परिस्थिती त्या जागेवर मी स्वतः गेलो आणि त्यांनी मला तिथे नेलं. तेव्हा मला असं दिसलं की ते बेट वगैरे काही नाही. साधारणतः एक बेडरूमचा जो फ्लॅट असतो तशा आकाराचा एक आउटक्रॉप आपण म्हणतो आहे. एक काळा दगड आहे जो ओहोटी लागली की थोडा वर येतो आणि नंतर लगेच पाण्याखाली जातो. त्यामुळे तिथे एक मोठा चौथारा बांधायचा, एक मोठा बेस बांधायचा, प्रचंड मोठ्या, खूप मोठा. म्हणजे आता आपण जसं आपण रंकाळा तलाव जो बसलोय, रंकाळा तलावाच्या आकाराचं साधारणतः ते असं चौथारा त्याच्या निम्म्या आकाराचा असा बांधायचा आणि त्याच्यावर मग सगळं स्मारकाचं बांधकाम. म्हणजे तिथं बेट नाहीये, ते भरून घ्यावं लागेल. भरून घ्यावं लागेल. ते भरल्याशिवाय तो चौथारा तयार होणार नाही, त्याच्यावर बांधकामच होऊ शकणार नाही. आता त्याच्यामध्ये पर्यावरणाचे खूप प्रश्न आहेत, जसं की खाऱ्या पाण्याने कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग पाणी जमिनीहून तिकडे न्यावं लागेल. मग सातत्याने विचारणा करण्यात आली मुंबई महानगरपालिकेला, इंडियन नेव्हीला, की तुमच्याकडे असे एक्सपर्टाईज आहेत का? त्यांनी सांगितलं आमच्याकडे असे काही एक्सपर्टाईज नाही, खोदकाम केल्याशिवाय होणार नाही, समुद्रामधून आतून पाईपलाईन टाकून पाणी न्यावं लागेल. आणि एनजीटीने काय सांगितलं, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी, आपण सुप्रीम कोर्टात केस केलेली नाही, आपण पर्यावरणाची केस म्हणून केली होती नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये. त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचं ड्रेजिंग करायचं नाही, म्हणजे खोदकाम करायचं नाही, उखरायचं नाही समुद्र.
तसं न करता तुम्ही हे करू शकता ते का? समुद्र किनाऱ्यापासून साधारण किती 3-3.5 किलोमीटर आहे का आत? हो, मला वाटतं एक 3.5-4 किलोमीटर आहे ते. मग तेवढं ते उत्खनन करून हो, पाणी तिथून नेण्यासाठी पाईपलाईन उत्खनन करून पाईपलाईन तिथून टाकायची 4 किलोमीटरची, तिकडे ते पाणी न्यायचं आणि मग तिथे ते खोदकाम करायचं. दुसरं ड्रेजिंग करायचं नाही म्हटल्यावर तिथे परत राडारोडा तिथे पडणार समुद्रात. तर आपण काय करतो की समुद्र आपलाच आहे, पर्यावरण आपलंच आहे, निसर्ग आपलाच आहे, म्हणजे आपला म्हणजे माणसांचा, आणि आपणच मालक आहे असं समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीव करून दिली आपल्याला त्या काळामध्ये की हे सगळं आपलं नाही, आपण त्याचे विश्वस्त आहोत. इथे राहणाऱ्या सगळ्या म्हणजे त्या जलचरांचं सुद्धा ते पाणी आहे, तिथे राहणाऱ्या त्या माशांचं पाणी आहे. ते बोलू शकत नसतील, ते मुके जीव असतील, पण त्यांना सुद्धा राहण्याचा हक्क आहे. हे जर त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मान्य केलं असेल तर आपल्याला ही अक्कल का येत नाही? म्हणजे मी तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतो. मला कळलं की तुम्हीच तो धडा वगैरे लिहिलेला आहे 4थ्या वर्गातला, पर्यावरण विषयक छत्रपती शिवाजी महाराजांचं घोषणापत्र. आता ते आम्ही पिटिशन मध्ये अनेक्शर म्हणून लावलेलं आहे की त्याच्यामध्ये वृक्ष संवर्धनासंदर्भातलं हो, झाडं तोडू नयेत, शिवाजी महाराजांचा आज्ञापत्रामधला आदेश आहे आज्ञापत्रातला. आणि शिवाजी महाराजांनी म्हणजे तसं खऱ्या अर्थानं जलसंवर्धन आणि जंगल वाचवण्यासाठी खूप काम केलेलं आहे. ते म्हणजे तो मानवतावादी जरी योद्धे असले तरी त्यांच्याकडे एक हृदय असं होतं, ते मानवतावादी होते. मग ह्याच्यामध्ये सर महत्वाचा प्रश्न असा आहे की तिथं आता मला वाटतं की ते जलपूजन जे झालं त्याचं ते 16ला झालं पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते. मग त्याच्या अगोदर ह्या सगळ्या परवानग्या आणि ह्या अडचणी त्यांनी लक्षात घेतलेल्या होत्या का या सगळ्या विषयाच्या? बघा, परवानगी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर या प्रोजेक्टला परवानगी मिळू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ती केव्हा मिळू शकते? म्हणजे न्यायालयामध्ये याच्याबद्दलचे वादविवाद झाले आणि कोर्टाने मला विचारलं, आणि ते जजमेंटमध्ये त्यांनी थोडासा उल्लेख केलेला आहे. कोर्टाने मला विचारलं की तुम्ही पर्यावरणामधले तज्ज्ञ आहे का? तुम्ही नाही आहे तज्ज्ञ. म्हणजे इव्हन ते प्रश्न विचारणारे न्यायाधीश पण तज्ज्ञ नाही आहेत. ते न्यायाधीश आहेत, त्यांना कायदा माहिती आहे. मला सुद्धा वकील म्हणून कायदा माहिती आहे. मी त्यांना सांगितलं मी तज्ज्ञ नाही. मग त्यांनी सांगितलं मग तुम्ही तज्ज्ञ नाही तर एवढे आक्षेप कसे घेऊ शकता? कारण की त्यांनी ठरवलेलं होतं की याला परवानगी द्यायची. आणि नरेंद्र मोदींचे आवडते आदर्श कुमार गोयल नावाचे न्यायाधीश हे तिथे होते. मी हे नाव घेऊन का म्हणतोय? कारण की काही न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश असे दुष्कर्मी स्वरूपाचे भ्रष्ट विचारधारेचे आलेले आहेत, आणि आदर्श कुमार गोयल हे एक भ्रष्ट न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द मोठी आहे. आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा यांनी केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी पर्यावरणाचं जे काही नुकसान आदर्श कुमार गोयल यांनी केलेलं आहे त्याचा आदर्श तर कोणीच ठेवू नये असं माझं म्हणणं आहे. त्यांनी पटापट केसेस निकालात काढल्या. ज्या ज्या त्यांना सांगण्यात आलं की तुमची नियुक्ती झालेली आहे, या केसेस तुम्ही निकालात काढा. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम नाही, त्यांचे पर्यावरण विषयक विचारांची काही दखल नाही. केवळ हे भावनिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या लोकांना जे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात, प्रत्येक मराठी माणूस करतो, त्या प्रत्येक मराठी माणसाच्या भावनांना अशी भावनांची उकळी आली पाहिजे आणि आपल्याला राजकीय फायदा झाला पाहिजे. यासाठी त्यांनी हा निर्णय आपल्या बाजूने करून घेतला. आणि तेव्हा म्हणून मी म्हटलं होतं की मी शास्त्रज्ञ नाही, पण पाळीव शास्त्रज्ञांनी केलेले इथे जे दाखल केलेले रिप्लाय आहे आणि अहवाल आहेत ते सुद्धा मला मान्य नाही. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सांभाळून भाषा वापरा. मी म्हटलं मी पाळीव शास्त्रज्ञच म्हटलंय. पेट सायंटिस्टनी भारताला एक पर्यावरणीय धोका जो निर्माण केला ना त्याचं हे उदाहरण आहे. 2016ला जलपूजन झालं. मला वाटतं 22ला त्यांनी निकाल दिला की हे करा म्हणून सगळं सुप्रीम कोर्ट. तर 2016 ते आतापर्यंत काय परिस्थिती आहे आपण तिथं बघितली? 2016 मध्ये ही केस झाली सुरू आणि 2022 मध्ये संपली. 2022 आणि 2016च्या दरम्यान कोणत्याही प्रकारची कायद्याची आडकाठी न बाळगता वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज करण्यात आले अहवाल. म्हणजे इव्हन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, समुद्री शास्त्र अभ्यास करणारी गोव्यातली एकमेव संस्था ज्याची पंडित नेहरूंनी उभारणी केली होती, तिथले शास्त्रज्ञ आपल्या वेठीस धरून त्यांचे खोटे अहवाल तयार करून हे पर्यावरणाच्या कोर्टात दाखल करण्यात आले आणि परवानग्या घेतल्या. आता या परवानग्या घेतल्यानंतर सुद्धा 2022 मध्ये निकाल लागू नाही. आज 2025 आहे.
26 आहे. 26 आहे, सॉरी 2026 आहे. आणि 2022 ते 2026 कोणीच काही बांधकाम म्हणजे एक तिथे वीट सुद्धा लावलेली नाही, काहीच केलं नाही, कारण होऊ शकत नाही. 2022 नंतर आपण काय परत त्याच्यावर अपील केलंय किंवा काय केलंय असं काय आहे? नाही, काहीच मी केलं नाही, कारण की माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये काही करून होणार नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्न करत राहिले पाहिजे, परंतु न्यायालयाच्या माध्यमातून हे विचार आता जिवंत ठेवले जाणार नाहीत, कारण की यांना राजकीय विचार महत्वाचे आहे. 2022 नंतर आपण न्यायालयीन काहीच हालचाल काही केलेली नाही, त्याच्यामुळे लोकांनी जे तरी पण हे स्मारक आता झालेलं नाही झालं नाही, कारण काहीच झालेलं नाही असं होऊ शकत नाही. ते पर्यावरणीय दृष्टिकोनातून होऊ शकत नाही. आणि टेक्निकली होऊ शकते का ते? टेक्निकली पण नाही होऊ शकत. मोठं बेट तयार करणं करायचं असेल तर काही करू शकतात, पण ते मग सगळी पर्यावरणाची हानी करून होणार. मी तुम्हाला सांगतो, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात झालं तर तो जागतिक मूर्खपणा ठरेल, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालाच विरोध आहे का? शिवाजी महाराज स्मारकाला विरोध नाही. आम्ही पिटिशन मध्ये 3-4 पॅरेग्राफ मध्ये म्हटलेलं आहे की आमचा स्मारकाला विरोध नाही, स्मारक इतरत्र कुठेही बांधा. आणि त्याच्यामध्ये सुचवलेलं होतं की रेसकोर्सच्या मैदानाच्या तिथे बांधा, म्हणजे मुंबईत रेसकोर्सच्या तिथे बांधा, असं सुचवलेलं होतं त्याच्यामध्ये. काही लोकांची मागणी राजभवन ताब्यात घेऊन ते तिथं स्मारक करा, तिथं मोठं जागतिक दर्जाचं संग्रहालय. खूपच चांगलं होईल ते, कारण की मला काय वाटतं की आपण याच्याबद्दल बोललेलो आहे आधी पण, की राज्यपालांची भूमिका काय आहे, काय म्हणजे कॉन्स्टिट्युशनली काय काम आहे त्यांचं रबर स्टॅम्प सारखंच काम आहे, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागणे, एवढंच त्यांचं काम आहे. त्यासाठी एवढं ते मला वाटतं 36 एकरची जागा आहे. ते राजभवन एवढं मोठं आहे, मुंबईमध्ये सगळ्यात मोठं त्यांचंच असेल निवासस्थान. मग 47 का 57 काहीतरी एवढी आहे. हो, तर मला नक्की माहित नाही, पण म्हणजे 50 एकरच्या आसपास असेल. आता एवढी मोठी जागा, ते एकटाच तो गव्हर्नर काय करायचं तिथं? एवढं काही आवश्यक नाही ना. त्यामुळे मग तिथे बांधलं तर काय होईल की समुद्रातला त्या भागाला, म्हणजे राजभवनाच्या त्या भागाला एक उभारी येईल, सौंदर्यीकरण आणि त्याचं म्हणजे ठिकाण सुद्धा भौगोलिक दृष्ट्या खूप सौंदर्यीकरण वाढेल. आता तुम्ही बघा, परदेशामध्ये जे पुतळे उभारतात तर ते त्याची जागा अशी निवडतात की त्याचं शहराचं सौंदर्यच वाढते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. आता नाही, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सुद्धा, पण मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेत मी गेलो तेव्हा काही लोकांशी बोललो, त्यांनी सांगितलं की त्यावेळेसच्या लोकांनी तो केलेला मूर्खपणा आहे. आम्ही आता असं समुद्रात काहीच बांधू देणार नाही. आणि तो पुतळा किनाऱ्यालाच आहे, किनाऱ्याला छोटा आहे तो खूप पुतळा. आता आपल्या इथे काय होते, चढाओढ, म्हणून मी तुम्हाला मगाशी जे मुद्दे सांगितले, किंवा कुपोषणाने मरतात का लोक, मरतात लहान मुलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत का आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बळीराजाची संकल्पना मांडली, बळीराजाचं राज्य आलं पाहिजे. आपण त्या शेतकऱ्यांचा कोणताही विचार करत नाही. आता तर अमेरिकेच्या शेतकऱ्यांना अमेरिकेला ते आपण विकूनच टाकला देश. मग हे एकीकडे सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ भावनिक प्रतिमा अशी तयार करायची, हे राजकारण आहे ना, हे ओळखलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी. आणि म्हणून मला तुम्ही आज माझ्याशी बोलताय, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की एक खरोखरचा सच्चा शिवप्रेमी, खरा इतिहास तज्ञ याच्याशी बोलणं हे खूपच आनंदाचं आहे. म्हणून मला म्हणजे तुमचे आभार पण मला मानायचे की तुम्ही माझ्याशी याच्याबद्दल संवाद साधता. आता मला अनेक ते राजभवनाशी सोडून अशी काय मुवमेंट किंवा असं आपण काय करू शकतोय का, किंवा तुम्ही तुमच्या पातळीवर तुम्ही काय करू शकता की राजभवनच ताब्यात घ्या, राज्यपालांना दुसरीकडे जागा द्या चांगल्या ठिकाणी राहायला, जसं आता मुख्यमंत्र्यांचे बंगले वगैरे आहेत तसं, आणि त्या ठिकाणी स्मारक झालं तर ते होईल. म्हणजे आता मला वाटतं, मी तर ऐकतो की जवळजवळ 15-20 वर्ष समुद्रातल्या, जास्तच 2004 पासून, म्हणजे 20 वर्ष तरी झाली की समुद्रातल्या शिवस्मारकासाठी वेगवेगळ्या घोषणा होत आहेत, जलपूजन होत आहेत. मग हे खरंच व्हावं म्हणून आपण काय प्रयत्न करूया का, किंवा प्रयत्न तुम्ही करणार? महाराष्ट्रातल्या काही लोकांनी तुमच्यासारख्या जर पुढाकार घेतला तर आपण एक चांगली दबाव गटाची आयडिया अस्तित्वात आणू शकतो. आणि राज्यपालांना दुसरीकडे ठेवण्यापेक्षा तिथं शिवाजी महाराजांच्या पायाशी खाली एक बांधून त्याच्या खाली त्यांना राहू द्या, म्हणजे ते विचार तरी त्यांच्या डोक्यावर राहतील. आणि एवढी मोठी एकरात जागा असेल तर राज्यपालांना 1 एकराचा बंगला बसवेल. हो, खूप होईल तो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वरती आणि खाली राज्यपाल भवन, त्याच्या खाली त्यांचं कार्यालय, तिथे ते राहते. मोदी साहेबांनी जरा पूर्ण देशीवाद आणायचा प्रयत्न सुरूच केला की संसदेमधला ज्यानं ते लुटन्स जो आर्किटेक्ट होता, ज्यानं ती सगळी रचना केली सगळ्या त्या परिस्थितीत, त्याचा लहानसा एक बस्ट होता, लहानसा खूप, तो काढून आता दुसरा तिथे बसवलाय. तसं आता आपण लोकशाहीमध्ये राहत असताना
राजभवन वगैरे म्हणायची सुद्धा काय गरज आहे. तो सगळं काढून तिथं शिवाजी महाराज रयतेच्या राजाचा स्मारक झालं तर ते योग्य होईल. हो आणि त्याच्यासाठी आपण करावे प्रयत्न, आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजेत असं मला वाटतं. हो. आणि ते शेवटी गव्हर्नर हे मॅनेजर आहेत, त्यामुळे मॅनेजरनी पायाशी राहणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या केव्हाही चांगलं दिसेल. आणि तिथं झालं तर ते प्रॅक्टिकली होऊ शकेल असं मला वाटतं. होऊ शकते, ते शक्य आहे. समुद्रातले शिवाजी महाराजांची जी स्मारक आहे, तुम्हाला असं वाटतंय का की खांदेरीचा किल्ला आहे मुंबईच्या बरोबर नाकावर, इंग्रजांना आणि जंजिरीकर सिद्ध्याला त्यांनी तसल देऊन हे करून त्यांच्या नाकावर टिचून तो बांधलेला दुर्ग आहे, ते शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. पण आज तुम्ही जर त्या ठिकाणी गेला तर ते पडायला लागलंय. प्रचंड एक वेगळ्या पद्धतीचं ते बांधकाम आहे, म्हणजे जागतिक आश्चर्य मानावं. आता वर्ल्ड हेरिटेज मध्ये घेतला गेलाय तो पडतोय. तिथं गेला तर तुम्हाला लक्षात येईल की दारूच्या बाटल्यांचा असा खच पडलेला असतो त्या ठिकाणी. तो किल्ला आहे, कुलाब्याचा किल्ला आहे, पद्मदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे. हे सगळे जे समुद्र किल्ले आहेत, समुद्र किल्ले आहेत जे आहेत, हेच खरी शिवाजी महाराजांची स्मारक आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा शासनानं आता या स्मारकावर मला वाटतं सर किती कोटी रुपये खर्च शासन करणार आहे. आता शेवटची माहिती मिळाली तेव्हा असं कळत होतं की काहीतरी 15,000 कोटी रुपये त्यांनी निधी काढलेला होता. पण तो आता सतत वाढत चाललेला आहे, म्हणजे जे स्टॅच्यूचं बजेट आहे ते वाढत चाललेलं आहे. आता तुम्ही जो विषय म्हणताय ना, त्या विषयाला तुमच्यासारख्या भावनाप्रधान असलेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खरोखर समजणाऱ्या अनेक लोकांनी, विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे तुम्ही एक आहात, दुसरे मराठा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, नंतर प्रवीणदादा गायकवाड आहेत, त्यानंतर राजकीय क्षेत्रामधले मला नक्की पाठिंबा दिलेले राज ठाकरे आहेत. राजसाहेब ठाकरे तर भाषणातच सांगितलं, त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की तुम्ही गड किल्ले चांगले करा, तेच खरं स्मारक आहे, तिथला इतिहास जिवंत करा. आता तुम्ही इथे कोल्हापुरामध्ये तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थान ज्या कल्पकतेने डेव्हलप केलेलं आहे, खूप जण पाहायला तिथे यायला लागलेले आहेत. आता तशी कल्पकता प्रत्येक किल्ल्यावर आपण वापरली, तिथे मग काय म्हणतो आपण पर्यटन स्थळ म्हणून ते डेव्हलप केलं, तर हा निधी तिथे खर्च केला तर ते छत्रपतींचे कितीतरी स्मारक तयार होतील. मग आपल्याला असं पुतळाच बांधायचे असे आपला अट्टहास का, आणि तो समुद्रातच बांधायचा असा अट्टहास का, हा प्रश्न मला महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला विचारायचा आहे. आपण जे आता हे पिटिशन केलेलं होतं त्याची सुरुवात काय, आपल्याला म्हणजे तांडेल साहेब तर आहेतच, पण दुसरं राजकीय मधले कुणी सांगितलेलं होतं का असं? नाही, राजकीय त्यांना सपोर्ट होता, म्हणजे ते तेव्हा शिवसेनेमध्ये होते दामोदर तांडेल, मग दुसऱ्या पक्षात पण होते, त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका आहे. आता त्यांचं निधन झालेलं आहे, परंतु त्यांनी ती केस जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा त्यांचे दोनच महत्वाचे मुद्दे होते. एक तर पर्यावरणाची हानी, दुसरं मासेमारी करणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार होईल, कारण मासेमारीच होणार नाही. आणि म्हणून मग प्रश्न काय तयार होतो की जे मूळ निवासी तिथले आहेत, कोळी लोक मुंबईचे, मुंबई कोणाची आहे, कोळी लोकांची आहे, तिथून त्यांना हुसकावूनच लावायचं. अशा पद्धतीने एका दगडात 2-3 पक्षी मारायचं जे राजकारण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथे होणं हे चांगलं नाही. मी तुम्हाला एक अजून आठवण सांगतो, विनायक मेटे साहेबांशी माझे अनेकदा वादविवाद झाले. त्यांना या छत्रपती शिवस्मारक समितीचं अध्यक्ष काहीतरी केलं होतं, अध्यक्ष होते, आणि एका चॅनलवर चर्चा होती, मग चॅनलवर ब्रेक होता मध्ये, तेव्हा विनायक मेटे मला म्हणाले कशाला एवढा विरोध करता, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही विरोध करताय. आता हे खूप सोपं आहे, हे माझ्या विरुद्ध असं पसरवणं किंवा प्रस्थापित करणं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध. पण तसं नाही, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोधच केला नाही, मी लोकेशनला विरोध म्हणून ती पिटिशन केलेली आहे, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि मी विनायक मेटे साहेबांना तेव्हा गमतीने म्हणालो, ते राजकीय काय म्हणू आपण, राजकीय तो एक त्यांना काय कोपर खळी होती ती असं समजा, त्यांना मी म्हटलं की मेटे साहेब, जोपर्यंत छत्रपती शिवाजींचं स्मारक होत नाही तोपर्यंतच तुमचं महत्व राजकारणात आहे, तो पण तुमचं चालू द्या, चांगलं आहे तुमचं, अध्यक्ष झालात तुम्ही. तर ते सुद्धा हसले तेव्हा, कारण की एक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मोठा झाला, तर काही लोक राजकारण करत पण मोठे झालेच आहेत ना. म्हणजे हे मोठ्या माणसाचं कर्तृत्वच असते की त्या माणसाचं नाव घेऊन सुद्धा भावनिक राजकारण करून सुद्धा लोक प्रस्थापित होऊ शकतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर आज 300 वर्षांनी सुद्धा त्यांचं नाव घेऊन लोक प्रस्थापित व्हायला लागलेले आहेत. पण मग आपण त्यांना चांगला विचार देणार का? तुमच्यासारखे लोक महाराष्ट्रात जाऊन
हे सांगणार का की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार, पर्यावरण विषयक विचार हे इतके कडक आहेत, ते तुम्हाला मानवतात का, झेपतात का तुम्हाला ते? मग विचार तुम्हाला झेपत नाही आणि मग तुम्ही पुतळे घेऊन डोक्यावर नाचणार का? तुम्हाला अधिकार आहे का तो? हे प्रश्न आहेत काही असे, म्हणजे मी तुम्हाला विचारतोय. नाही आता ते आहेत, मला फक्त अनेक प्रश्न आहे, तुम्ही याच्यावर उत्तर देईन. आपण एक खास मुलाखत घेतली त्या स्मारकाबद्दल. असं आहे की ते स्मारक समुद्रात आत होणार आहे, सामान्य लोक जाणार कशी तिथे बघायला? म्हणजे खूप महाग पडणार ते. समुद्रामध्ये जाणं साधारणतः म्हणजे कमीत कमी आपण धरलं तरी ती बोटची फेरी जाईल, तिथे तो माणूस जाईल, ते प्रवेश तिकीट काढेल, त्या माणसाला 600 ते 1000 रुपये खर्च केल्याशिवाय तिथे प्रवेशच असणार नाही. मग तुम्ही सांगा आता बहुजन समाज पावसाळ्यामध्ये ते शक्य होणार, ते बंद असणार पावसाळ्यात 4 महिने तरी समुद्र बंद असतो, समुद्र बंद असणार. त्यामुळे खूप तुमचं प्रेम असेल तरी तुम्ही मुंबईच्या त्या मरीन लाईन्स वरून किंवा त्या कुलाब्याच्या जिथून महाराजांचा पुतळा दिसेल तिथून तुम्ही नमस्कार करा आणि तुमच्या घरी जा. पैसे नसतील तर तुम्ही तिथं दर्शन करायला जाऊ शकणार नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी पण जाऊ शकणार नाही. 600-1000 पर्यंत. हो, मग आता तेवढं तिकीट असणार ना तिथे. मग तिथे तुम्हाला तहान लागणार तर तिथलंच पाणी घ्यावं लागणार, तिथे तुम्हाला भूक लागणार, तिथे स्टॉल असणार, कारण पाणी समुद्रातून. आता तिथे सगळं हे व्यावसायिक होणार. तिथे खाली जे रेस्टॉरंट करण्यात येणार आहे त्याच्यावरती कोणतं तरी ते काय म्हणतो त्याला आपण, बॅडमिंटन कोर्ट, हे कोर्ट, स्पोर्ट्स, असे सगळे त्यांनी दाखवलेले, त्याच्यामध्ये प्रायोजित केले होते ते. आता अशा ठिकाणी जेव्हा रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स होणार मोठे मोठे, तिथे तुम्ही आणि मी जाणार का? नाही. तिथं कोणत्या तरी बॉलिवूडच्या सिने स्टारची वाढदिवसाची पार्टी होणार, तिथे खाली दारूच्या पार्ट्या कदाचित होणार. आता हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पूरक आहे का? म्हणजे पायाशीच अशा गोष्टी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांचा पायाच उद्ध्वस्त करण्याची ती परंपरा नवीन सुरू होणार. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जे सजेस्ट करताय तुमच्यासारखे लोक, ते संवेदनशीलतेने महाराष्ट्र सरकारने विचारात घ्यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इतरत्र बांधू शकतो आपण, आणि त्याबरोबर आपण गड किल्ले संवर्धन, त्यासाठी हा निधी वापरला पाहिजे. एवढे हजारो कोटी रुपये जर दिले तर मला वाटतं महाराजांचे फक्त जवळजवळ सगळेच किल्ले शिवकाळात जसे होते तशा पद्धतीनं त्याचं जतन आणि संवर्धन होऊ शकतं. म्हणजे सगळ्या तटबंदी तर मजबूत करताच येतील, एवढे पैसे खर्च करायचे. आता जे जिवंत देखावे असतात इंग्रजीची बरेचदा गणपती उत्सवामध्ये वगैरे, मग तसे जिवंत देखावे तिथे तयार करतील ना, लोकांना रोजगार मिळेल. म्हणजे तिथे काय म्हणतो आपण, पर्यटक जातील आणि त्यांच्यासाठी 2-3 शो ठेवा जिवंत देखाव्याचे. आता सुद्धा शिवाजी महाराजांचे किल्ले हे रोजगार देण्याचे साधन सुद्धा आहे. तुम्ही प्रतापगडला जावा, रायगडला जावा, सिंधुदुर्गला जावा, तर त्या किल्ल्यांमुळेच त्याचं पर्यटन आहे. त्या ठिकाणी सिंधुदुर्गला काय आहे, दुसरं सिंधुदुर्ग किल्ला आहे म्हणून त्याचं पर्यटन आहे. विजयदुर्गला तसंच आहे. सगळीकडे जिथं जिथं किल्ले आहेत, प्रतापगडला लाखो लोक जातात, तिथं प्रतापगड आहे म्हणून जातात. म्हणजे शिवाजी महाराजांचं तिथं ते स्मारक आहे. ही स्मारकच मजबूत केली पाहिजेत अशा मताचा मी आहे. आणि हे जे स्मारक आहे हे राजभवनाच्या ठिकाणी आणि खूप वेगळ्या पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी तुम्ही ही मोहीम सुरू करा. आपण कायदेशीर दृष्टिकोनातून पण ही मोहीम वाढू की राजभवनच्या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालंच पाहिजे. कारण हे जर 2016ला ते जलपूजन झालं मोदीजींच्या हस्ते, त्याच्यानंतर आजपर्यंत जर तिथं काहीच होत नसेल आणि विनाकारण अशा टेक्निकली अडचणी सांगून होणार नसेल, आणि आता समजा करायचं जरी ठरवलं तरी मला वाटतं ते त्याला आणि एक पिढी जाईल. म्हणजे या पिढीतल्या लोकांना ते बघायला मिळेल का नाही शंका आहे. त्याच्यापेक्षा समुद्राच्या किनाऱ्यालाच मुंबईमध्ये एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवाजी महाराजांचं स्मारक तिथे होऊ शकतंय, रिसर्च इन्स्टिट्यूट होऊ शकतंय, आणि ते एक मानवंदना वेगळी दिल्यासारखं होईल आणि एक लोकांचं राज्य आल्याचं ते प्रतीक सुद्धा होईल. करेक्ट. भारत स्वतंत्र आहे. जे आपल्या चर्चेतून फार महत्वाचा मुद्दा आलाय. आपण राज्यपालांना निवेदन देऊ, आधी मुख्यमंत्र्यांना देऊ आपण, आणि तिथे पंतप्रधान मोदीजींना पण देऊ. त्यांना ते जलपूजन न करता दुसरा एखादा कार्यक्रम करावा लागेल. त्यांना दाखवायचे कार्यक्रम करायचे असतात तर ते असं टिकास वगैरे करून असं करू शकतात, भूमिपूजन वगैरे असं करू. नाही, ते होईल त्यांच्या कार्यक्रमात झालं पाहिजे ते. आता ह्याच्यामधले काय टेक्निकल बाकीचे मुद्दे आहेत, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगायचं आहे का? ह्याच्यामध्ये नाही, टेक्निकल मुद्दे हेच आहे बघा. त्याच्यामध्ये बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा प्रश्न आहे, म्हणजे जैवविविधतेचा. समुद्रामध्ये जी जैवविविधता असते ती अनेक वर्षांनी हळूहळू काय म्हणतो आपण त्याला विकसित होत असते.
प्रवाळ तिथं असतात, म्हणजे करोल्स असतात. खूप शतकं हो, लागतात. ते खूप शतकं लागतात. आता आपण ते पटकन उद्ध्वस्त करून टाकणार एका पुतळ्यासाठी. आता या पुतळ्याचा फायदा कोणाला होणार आहे? काही बलाढ्य कंपन्या, मी त्यांचं नाव घेत नाही, भारतामध्ये काही बलाढ्य कंपन्या आहेत ज्यांनी स्टॅच्यू डिव्हिजन उभारलेले आहेत आणि सगळा पैसा त्यांच्याकडे जातो. म्हणजे तुम्हाला एवढं पण सांगतो की ते त्या कंपन्या स्वतः काही माणसांना पैसे देऊन आंदोलनं चळवळी करायला लावतात की पुतळा झालाच पाहिजे. एवढं मोठं षडयंत्र सुरू आहे. मोठे मोठे पुतळे जे आता उभारायला लागले त्याचं कारण ते आहे असं. त्याचं कारण तेच आहे. हो, सगळ्या भारतामध्ये इव्हन पेरियारचा पुतळा जो आहे साऊथ इंडियामधला, तिथे सुद्धा आंदोलनं घडून आणण्यात आलेले आहेत की झालं लॉबिंग करून पुतळे तयार करा. हो, कारण की ते पुतळे बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका विशिष्ट काही अनुभवी कंपन्यांनाच मिळतात आणि त्या कंपन्या पुतळ्यांचं राजकारण घडून आणत आहेत. आणि सरकारला किंवा सत्ताधारी लोकांना हे सोपं आहे की काही काम न करता, म्हणजे रोजगारावर काम करायचं नाही, बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा नाही, उपोषणाचे प्रश्न सोडवायचे नाही, लोकांना अन्न तुटवडा आहे, अन्नधान्य मिळत नाही त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, मुलींच्या सुरक्षेबद्दल, लोकांच्या सुरक्षित जीवनाबद्दल बोलायचं नाही. हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि पुतळा 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 असं करायचं. म्हणजे सगळे लोक पुतळ्याच्या मागे लागतात. भावनिक सगळा संदर्भ बदलतो, राजकारण त्यांचं सेट होते आणि कोणत्याही इश्यूजवर काम न करता नॉन इश्यूजवर त्यांना सगळं राजकारण करता येते. हे महाराष्ट्रातल्या लोकांनी एकदा का ओळखलं ना तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच कळायला लागतील आणि मग त्यांना कळेल की खरे शिवद्रोही कोण आहे. मी नाही आहे, मी मुळीच नाही आहे, आहेत ते या सत्ताधारी लोक आहेत. तुम्हाला सांगा करतात असं म्हणायचं का तुम्हाला? शिवप्रेमींच्या भावनेशी खेळायला लागले तर सत्ताधारी. खूप मोठा खेळ सुरू आहे हा. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावनांशी खूप मोठा खेळ सुरू आहे, षडयंत्र आहे. आपल्या भावनांचा भ्रष्टाचार हे करत आहेत आणि त्यामुळे याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना लाज वाटली पाहिजे, सगळ्यांना सामूहिकरित्या. छत्रपती शिवाजी महाराज असते तर यांना सपासप कापून काढलं असं तुम्हाला सांगतो की विधानसभेमध्ये तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जाता, तिथे हे चर्चा कशावर करतात, अर्धा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार अजून इतकी इंच वाढवा, तितकी सेंटीमीटरनी वाढवा, मग सगळ्यात हा जगातला मोठा पुतळा होईल. अरे तो माणसं उभे करणारा माणूस होता आणि तुम्ही त्याच्या पुतळ्याबद्दल मोठा पुतळा बांधू असे विचार करता. म्हणजे त्यांना लाज कशी वाटत नाही असा आपण प्रश्न विचारायला पाहिजे खरं म्हणजे, की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी कसं घेऊ शकता? ते बळीराजा शेतकरी मरत आहेत आणि तुम्ही त्याच्यावर पैसे खर्च न करता त्या लोकांना वाचवण्यासाठी. मग महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना आणि राजकीय नेत्यांचा सुद्धा स्मारक कशी असावी शिवछत्रपतींची, याच्याबद्दल नव्यानं मांडणी करण्याची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण मला असं वाटतं खूपच गरज आहे इंद्रजीजी, तुम्ही ते सुचवा काहीतरी. खूप गरज. शाहू महाराजांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं, म्हणजे कोल्हापुरात सुद्धा बांधलं माहिती आहे, आणि मुंबईतलं जे SSPMS जे आहे शिवाजी ऑल इंडिया श्री शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल, ते शिवछत्रपतींचं स्मारक म्हणून शाहू महाराजांनी बांधलं. त्याचा पायाभरणी समारंभ शाहू महाराजांच्या काळात झाला आणि पहिला जगातला पुतळा शिवछत्रपतींचा तो शाहू महाराजांच्या प्रेरणेनं शाहू पुत्र राजाराम महाराजांनी बसवला. त्याची व्हिडिओ सुद्धा आहेत आपल्याकडे. तर ती स्मारकाची जी संकल्पना आहे शाहू महाराजांची ती अशी होती की पुतळा करायचा पण तो लहान असावा, त्याच्या पाठीमागे एक मोठं जी इमारत आहे त्याच्यामध्ये एक रिसर्च इन्स्टिट्यूट की जी मराठ्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आंतरशाखीय अभ्यास करेल. त्यावेळेला ही योजना मांडलेली होती. म्हणजे फक्त हिस्टॉरिकली नाही तर अँथ्रोपॉलॉजीच्या अँगलनं सुद्धा अभ्यास होईल त्याच्यामध्ये शास्त्रोक्त वेगवेगळी जी पद्धत आहेत अभ्यास करा, पुरातत्वीय पद्धत आहे, हिस्टोरिओग्राफीची पद्धत आहे, यानं सगळं ते अभ्यास होईल. अशी ती रिसर्च इन्स्टिट्यूट जागतिक दर्जाची शिवछत्रपतींच्या इतिहासावर अभ्यास करणारी ही तिथं निर्माण होईल. त्याचबरोबर शिवाजी महाराज म्हटल्यानंतर लष्कर आणि ते मराठ्यांच्या लष्करी याचं पुनर्जीवन करण्यासाठी लष्करी शाळा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे लष्करामध्ये आज आपल्याला जायचं असतं NDA सारख्या वगैरे, तर तशी ती संकल्पना होती. ते स्मारक शाहू महाराजांच्या संकल्पनेत जे स्मारक होतं शिवाजी महाराजांचं तशा पद्धतीनं स्मारक झाली पाहिजेत. अशी एक आपण नव्यानं मांडणी शाहू महाराजांच्या प्रेरणेनं करायला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं हे ऐकल्यानंतर जर पुतळा करणाऱ्या आणि हा पुतळा बांधणाऱ्या कंपन्या लॉबिंग करून हे करावं लागत असेल, म्हणजे एक प्रकारे लोकांच्या भावनेशी खेळून फायदा काढणं असं जर चालत असेल तर सगळ्या मला असं वाटतं की शिवप्रेमींनी सुद्धा विचार केला पाहिजे.
नाहीतर या आंदोलनात 2-4 पिढ्या जातील आणि हातात काय येणार आहे आपल्याकडं, तर दुसऱ्याचा फायदा. आणि तो मला असं वाटतं आपल्या चर्चेतून या सगळ्या आणि कागदपत्र बघितल्यानंतर की मूळची जी मुंबई मराठी माणसाची जी कोळी लोकांची जी आहे, तर त्यांचं जर विस्थापन होणार असेल, त्यांना याच्यात मच्छीमार त्यांचा व्यवसाय बुडणार असेल आणि त्यांना काहीच तिथं करताय, त्यांना तिथं जर व्यवसाय नसेल तर राहणार कशाच्या जीवावरती, असं होणार असेल तर शिवाजी महाराज असते तर काय विचार केला असता. हा विचार मला वाटतं की आता आपण थांबूया आणि मला असं वाटतं की हा विचार सगळ्या लोकांनी केला पाहिजे की आज शिवाजी महाराज असते आणि लाखो कोळी लोकांचं विस्थापन होणार आहे, पर्यावरणाची हानी होणार आहे आणि ही लॉबिंग जे परप्रांतीय लोक किंवा जे नुसते पैशाच्या धार्जिन आहेत अशी लोक हे लॉबिंग करून अशा पद्धतीनं स्मारक करावीत म्हणून जर प्रयत्न करणार असतील तर तमाम महाराष्ट्रातील सगळ्या शिवप्रेमींनी विचार केला पाहिजे की आपण हे करून द्यायचं का आणि स्मारक केली पाहिजेत, पण ती स्मारक कशा पद्धतीने केली पाहिजेत याचा विचार केला पाहिजे. आणि खरं तर आपण असीम सरदे सरांचा आभार मानलं पाहिजेत की त्यांनी हा सगळा विषय शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आडून चालणारं जे राजकारण आहे आणि ते खरं शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधातलं राजकारण आहे हे लोकांसमोर त्यांनी आणलं. त्याच्यासाठी सत्ताधाऱ्यांचा ट्रोल जी असतात त्यांचा सामना केला, अजून ते करतात. आणि एक सच्चा शिवप्रेमी असं जो सच्चा शिवप्रेमी आहे, ज्याला शिवाजी महाराजांचे विचार पटलेले आहेत, तोच असं करू शकतोय. त्याबद्दल ऍडव्होकेट असीम सरदे सरांचा आपण आभार मानले पाहिजेत. आणि या सगळ्या स्मारकांबद्दल आपण पुनर्विचार केला पाहिजे आणि योग्य आणि चांगली स्मारकं कशी करावीत याचा विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं मला असं वाटतंय. आपण ही चर्चा केली ही बरं झालं, कारण माझ्या मनात काही प्रश्न होते की प्रशांत कोरटकरच्या निमित्तानं आपली चर्चा झाल्या, पण काही लोक म्हणायचे की ते अरे शिवस्मारकाला विरोध केला आणि तो तुझा वकील कसा. तर ते माझ्या मनातले प्रश्न याच्यातून मिटलेत की शिवस्मारकाला विरोध नाही, तर तो एका वेगळ्या भावनेतनं खरं तर महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या साठीचा लढा तो तुम्ही उभारलेला होता आणि तो यशस्वी होईल. जरी आता तुम्ही 22 नंतर त्याच्यात काहीच हालचाल केली नसली तर मला असं वाटतं की पुन्हा राजभवनामध्ये शिवाजी महाराजांचं एक चांगलं स्मारक तिथं उभा करण्यासाठी आपण लढा उभा करूया. या निमित्तानं एवढंच बोलतो. थँक्यू, धन्यवाद.